नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत खास पाहुणे. खरं तर त्यांना पाहुणे नाहीच म्हणायला पाहिजे, कारण आम्ही हक्काने आवाज देतो आणि ते खास आमच्यासाठी वेळात वेळ काढून येतात. सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे, खूप स्वागत आहे. जोरदार प्रयोग सुरू आहेत केला उडत या नाटकाचे, आणि त्या प्रयोगांमधनं सुद्धा वेळ काढून तुम्ही आज आलेला आहात, त्यामुळे खूप छान वाटतंय. सिद्धार्थ, सुपर हिरो आणि हे सगळं नाटक, या सगळ्या गप्पा आपण मारायच्या आहेत, पण प्रेक्षकांनाही तुला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे मी आधी प्रेक्षकांना विनंती करते, तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 022-668-99263 या नंबरवर लगेच फोन करा आणि खूप सारे प्रश्न विचारा. आम्ही वाट बघतोय. सिद्धार्थ, अर्थात पहिला प्रश्न तुला. सुपर हिरो या नाटकातून समोर येतोय, काय मजा आहे, काय फॅन्टसी आहे, काय गंमत आहे ही सगळी, त्याबद्दल आधी सांग. मी खरं सांगतो की ना, प्रामाणिकपणे नाटक येईपर्यंत एक वेगळी धाकधूक असते की लोक कशी रिॲक्ट होतील. पण आता ज्या पद्धती 6 प्रयोग झालेत, खरं सुपर हिरो मायबाप रसिक प्रेक्षक आहेत, कारण ज्या पद्धतीचं प्रेम देत आहेत. सुपर हिरो आल्याने एक रिलॅक्सेशन मिळतं सामान्य जनतेला, तसं हे मायबाप रसिक प्रेक्षक गेला उडतला येत आहेत आणि ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत, तर मला खूप रिलॅक्स फील होतं की आपलं काम लोकांना आवडतंय. कारण जी कॉन्सेप्ट सरांच्या डोक्यात होती आणि त्याच्यावर सिनेमा करायचं, मग आता नाटक करूया, मग ते कसं घडेल, असे सगळे प्रश्न पडतात. पण ते पहिल्या प्रयोगानंतर कालच्या पनवेलच्या प्रयोगापर्यंत लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात, तर खूप बरं वाटतं यार. आपण कुठेतरी मेहनत करतो, घाम गाळतो, त्याचं कुठेतरी चीज होणं असतं, त्या लोकांच्या टाळ्या शिट्ट्या आणि त्यांचा आशीर्वाद. त्यामुळे आता इथून पण आता वसई किल्ल्याला प्रयोग आहे, उद्या शिवाजी मंदिरला रविवार दुपार आहे, आणि आत्तापासूनच सगळ्यांचे फोन येतात आम्ही येणार आहोत नाटकाला. तर एक ओव्हरऑल खूप चांगलं बोललं जातंय नाटकाबद्दल. सोशल नेटवर्किंग साईटवर खूप लिहिलं जातंय, सगळ्यांबद्दल लिहिलं जातंय, नाटकाबद्दल लिहिलं जातंय, ॲप्रिसिएशन खूप आहे. त्यामुळे एक आनंद आहे की आपण लोकांचं मनोरंजन करतोय आणि त्यात ते लोकांना आवडतंय, याचा एक वेगळा आनंद कलाकार म्हणून आहेच. क्या बात आहे. आणि केदार, सिद्धार्थ आणि तुमची जोडी तर खूप आधीपासूनची आहे, आणि खूप दिवसांनी खरं तर सिद्धार्थ रंगभूमीवर आला. आम्ही वाट बघत होतो की सिद्धार्थ आता कुठल्या नाटकासह समोर येतोय, आणि तू इतकं छान नाटक त्याला दिलेलं आहेस, तर पुन्हा हे असोसिएशन कसं जुळलं? एकतर सही मी भरतसाठी लिहिलं, लोचामध्ये संजय नार्वेकर प्रमुख भूमिकेत होता, त्याच्यासाठी लिहिलं गेलं. गोपाळा रे गोपाळा मी अंकुश चौधरीसाठी केलं होतं. मला वाटतं ड्यू होता एक सिद्धार्थच्या नावाने. सो गेला उडत हे नाटकच मुळात मी आता सिद्धार्थसाठी लिहिलेलं आहे. सो गेला उडत मधून सिद्धार्थ बाजूला आणि दुसरा कोणी मी विचारच नाही करू शकत, असं नाही होत. कारण त्याच्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत, सिद्धार्थची जी एनर्जी आहे, आज प्रत्येक जण त्याच्या एनर्जी लेवलबद्दल, त्याच्या परफॉर्मन्सबद्दल बोलतोय, तेव्हा एक दिग्दर्शक म्हणून मला आनंद होतो. त्याहीपेक्षा मी एक सिद्धार्थला 2003 पासून ते आज तागायत जो बघतोय, आणि त्याचा जो ग्राफ आहे, त्या सगळ्या ग्राफला कुठे ना कुठेतरी एक छान एक आता एक सेक्शन मिळालंय, असा एक आनंद जास्त असतो. कारण ना, सुपर हिरो ही कॉन्सेप्ट सांगायला सोपी आहे, बोलायला सोपी आहे, विचार करायला पण सोपी आहे, असं पकडूया आपण, पण ती अंमलात आणणं कठीण आहे. पण माझ्या स्वप्नांना पूर्तता देणारा नट, जर तो एक कम्प्लिटली ॲथलीट नट एक असायला पाहिजे, तो जर करेक्ट असेल, तर तो सिद्धार्थशिवाय मला दुसरा काही पर्याय नव्हता. आणि सिद्धार्थनी मजा आणतो. एक तर सिद्धार्थ आणि त्याच्याबरोबरचे ते 10 सुपर पॉवर्स, ते सगळे वेडी लोक आहेत, असं माझं मत आहे. की कालच मी निर्मिती सावंत यांचा फोन आला होता, तेव्हा तिला मी सांगत होतो की निर्मिती, आता काय झालंय की आजकालच्या विनोदी नटांना कुठे ना कुठेतरी स्किटमध्ये काम करण्याची सवय लागलेली आहे. बिकॉज वेगवेगळ्या चॅनल्सवर ज्या पद्धतीचे विनोदी कार्यक्रम सादर होतात, एक 6 मिनिटाचं 7 मिनिटाचं स्किट सादर होतं. एक भूमिकेचा ग्राफ असतो, एक भूमिकेची एक समज असते की मी पहिल्या सीनमध्ये असं वागले, तर तिसऱ्या सीनमध्ये मी असा का वागतोय, मग मी शेवटच्या सीनमध्ये असा का रिॲक्ट होतोय, याची एक समज लागते. आणि विनोदी नाटकातही समज लागते, नुसतीच गंभीर नाटकात लागते असं नाही. तर अशा वेळेस सिद्धार्थ जाधव आणि त्याच्याबरोबरची जी 10 लोक आहेत, इतकी डेडिकेटेड काम करतात, तेव्हा मला एक दिग्दर्शक म्हणून मला एक सॉलिड आनंद असतो की क्या बात आहे यार, आपण एक स्वप्न बघितलं, पण त्या स्वप्नाला पूर्तता देण्यासाठी किती लोक अहोरात्र झटत आहेत. हे बघा काय आहे की तिसरी बेल झाली, त्यानंतर त्यांच्या ताब्यात नाटक देतो, आणि मी नुसतंच बाहेर बसून ते नाटक बघत असतो. पण त्यावेळेस पण माझ्या कल्पना अशा असतात, अजूनही असं झालं असतं, अजूनही तसं झालं असतं. पण लिटरली नेहमी जागा असतो, घाम गाळतात. का हे लिहिलंय ना, ते जे काय स्वेट माय गेम, तेच आहे त्याचं आता सध्या तेच चालू आहे. नक्कीच अनेक खूप उत्सुकता आहे, आणखी बरेच प्रश्न मनात आहेत, पण प्रेक्षकांचेही फोन यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थेट मायबाप प्रेक्षकांकडे वळूया. सिद्धेश भुसाडे आपल्या सोबत आहेत नवी मुंबईहून. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला.
माझा केदार सिंधूसाठी प्रश्न आहे की श्रीयुत गंगाधर टिपरे व हसा चकटपू या मालिकांची कल्पना तुम्हाला कशी सुचली व या दोन्ही मालिकांचे सिक्वल किंवा तुमची कोणती एखादी नवी मालिका येणार आहे का? त्याची कल्पना कशी सुचली त्याहीपेक्षा मला स्वतःला असं वाटतं, हसा चकटपू हा कार्यक्रम आम्ही सगळे नवोदित जेव्हा होतो, अजूनही नवोदित आहोत, आता काय खूप गेले असं नाही, पण किमान आम्हाला जेव्हा ओळखत नव्हते तेव्हा आम्ही केईएमच्या समोर एक मिलन हॉटेल म्हणून आहे, त्या मिलनच्या कट्ट्यावर बसून मी, अंकुश, भरत, विकास कदम, पॅडी कांबळे, अशी सगळी जी गँग होती ती सगळी बसून आम्ही कटिंग चहा प्यायचो आणि तिथे जी थट्टा मस्करी व्हायची त्याचं एक मूर्त स्वरूप म्हणजे हसा चकटपू होतं. आणि श्रीयुत गंगाधर टिपरे, मला असं वाटतं की ते माझं नाही आहे, ते प्रभावळकरांचं आहे आणि मी फक्त ते लोकांपर्यंत सादर करू शकलो एवढंच माझ्या हातात होतं. पण ते अजरामर आहे हे हा, म्हणजे आता मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातले चमत्कार असतात, त्यातला एक चमत्कार म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे आहे. सो आनंद आहे की मी अशा एका सिरियलचा दिग्दर्शक आहे किंवा मी ती सिरियल केली आणि इतके अप्रतिम कलावंत माझ्याबरोबर होते. सो आय एम हॅपी की गंगाधर टिपरे आणि चकटफू झाली. सिक्वेल म्हणाल तर सिक्वेल येणं शक्य नाही, चमत्कार नेहमी एकदाच होतो आणि नवीन मालिका करायची आहे, पण समवॉट मी करत असलेल्या मालिका कदाचित TRPच्या रेटिंगमध्ये आणि आजकालच्या फॉर्मॅटमध्ये बसणार नाहीत. सो कारण माझी सहज सुंदर रिलेट होणारी मालिका असते. सो पण खरंच केदार, तुला जेव्हाही असे काही फोन येत असतात, जेव्हा काही प्रश्न चाहते बाहेर भेटत असतात, टिपरे हे सगळ्यांच्या मनात आहेत, ते अजरामर आहेत. हा, म्हणजे कधी पण कधी त्यातली काही एखादी अत्यंत एक छानशी आठवण प्लीज. प्रभावळकर, खूप प्रभावळकरांबरोबर मी पहिल्यांदा आयुष्यात काम करत होतो. ते त्यांना फार कॉन्फिडन्स नव्हता गंगाधर टिपरेच्या सिरियलच्या बाबतीतला. अरे बाबा. त्यांनी एक स्तंभलेखन केलं होतं लोकसत्तेमध्ये आणि त्याचं पुस्तक झालं होतं. सो ते म्हणाले की बघ कसं होतंय मला माहिती नाही, आणि त्यांनी मी 5 दिवसामध्ये 4 एपिसोड शूट करणार होतो, पण त्यांनी मला शेवटचे 2च दिवस दिले होते शूटिंगचे आणि मला म्हणाले की या 2 दिवसात माझं काम कर. परत थ्रू आउट तू बघशील तर सिरियलमध्ये आबांशिवाय काही करतच नाही, तर मी बाकीचे 3 दिवस मला जे काही गोष्टी करायच्या होत्या त्या 4 एपिसोडमधल्या त्या कंप्लीट केल्या आणि 2 दिवस मी फक्त प्रभावळकरांबरोबर शूटिंग केलं आणि त्याचा पहिला भाग एडिट केल्यानंतर मी घरी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तो भाग बघितल्यानंतर मला गच्च मिठी मारली होती आणि मला म्हणाले होते की यानंतर मी कधीही कुठल्याही दिवसामध्ये तुला ॲडजस्टमेंट देणार नाही. जेव्हा जेव्हा गंगाधर टिपरेचं शूटिंग असेल तेव्हा मी तिथे हजर असेल आणि 4च्या 4 दिवस तुला मी महिन्यातले, कारण तेव्हा वीकली होती ती, डेली नव्हती, आठवड्यातून एकदा असूनही त्या दिवसाची वाट सगळे पाहायचे. हा, म्हणजे 175 भाग केले, 3.5 वर्ष आम्ही काम करत होतो. सो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय आनंद होता आणि प्रभावळकरांबरोबर काम करणं माझं आयुष्य सार्थकी लागलं असं माझं वाटतं. क्या बात आहे. खरंच पण मला कुठेतरी वाटतं की त्या एका वीकली सिरियलची मजा ही वेगळी होती. आपण डेलीमध्ये फार अडकलोय आता, पण कधीतरी तू आता एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा त्या दिवसांकडे पाहतोस, प्रेक्षक म्हणून आम्हाला कधीतरी ते दिवसही आठवतात, तर त्या वीकली एपिसोडमध्ये जास्त मजा होती का? एक वेळ पण मिळायचा तुम्हाला, प्रेक्षकांना पण एक छान वाट बघायचे की आता काय होणार आहे किंवा असं काही वाटतं? मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की वीकली असून दे ते डेली असून दे, मला असं वाटतं की एक क्रिएटिव्ह स्वातंत्र्य देण्याची एक प्रक्रिया आता थोडीशी कमी झाली आहे किंवा बंद झाली आहे. मी जेव्हा गंगाधर टिपरे केली तेव्हा निखिल साने, अजय भाळवणकर, नितीन वैद्य आणि अनिता पांधे अशी 4 जण त्या झी मराठीमध्ये होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं सगळ्या गोष्टी, आणि मग मी माझ्या क्रिएटिव्ह ब्रेननी या सगळ्या गोष्टी करत होतो, तो एक आनंद होता. आता कसं माहिती नाही, एक ओळ लिहिली ही बरोबर आहे का, मग तो माणूस मला सांगणार की नाही नाही हे चालतच नाही, असं नसतंच, असंच पाहिजे, बाईच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी गेलं पाहिजे, असं नसतं काही पॉइंट ऑफ व्ह्यू वगैरे. मला स्वतःला असं वाटतं की त्याही लोकांचं बरोबर आहे, कारण त्यांना ती खुर्ची आहे, त्या खुर्चीचा दबदबाच असा असतो, पण कधीतरी त्यांनी पण विचार करायला पाहिजे ते खुर्चीतून बाहेर पडल्यानंतर आपली अवस्था काय होईल. पुढच्या फोनकडे वळूया आपण. पिंपरीहून रतन पारखे आपल्या सोबत आहेत. रतन, नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मला केदार सरांना प्रश्न विचारत होता मॅडम. हा, बोला. की त्यांचा सिनेमा जे आमचा जत्रा पिक्चर, ते सिनेमा पिक्चर एवढा चांगला होता की म्हणजे आता त्याचा दुसरा एखादा असा सिनेमा कोणता एखादा आहे का सरांचा निघणारा?
जत्रा पिक्चरचा. अरे देवा. हा प्रश्न माझा आणि कुशलचा पण आहे सरांना, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. वा, बरोबर प्रश्न विचारलाय ना हो, त्यांनी. आम्ही जेव्हा जेव्हा सर भेटतात तेव्हा मी विचारतो की जत्रा 2 बनवूया ना सर, जत्रा 2 बनवूया ना सर. काय जत्रा टू येणार आहे का केदार? नाही नाही, हे काही बोलतील हे, पण मी केदार काय- सिक्वेल साठी तू फेमस नाही आहे, नाही, आता तो काहीतरी यायला sequel साठी हवं. नाही. मी अगबाई 2 करण्याच्या मागे माझी कल्पना अशी आहे, आणि मी अजून अगबाईचे 3 भाग पण करणार आहे. ती सेन्सेसची कॉमेडी होती, म्हणजे जे 5 पंचेंद्रिय म्हणतात त्यावरची ती कॉमेडी होणार आहे. जत्रा 2 मला नाही वाटत होईल, आणि मी उलट यांना सांगेन की तुम्हीच करा आणि मला घ्या काम करायला. मी काम जेव्हा करेल जेव्हा काय. कुशल आणि मी भेटतो ना तेव्हा मी सरांना सर जत्रा 2 आपण करू काहीतरी. पण तो सिनेमा तसा होता, त्याने सगळ्यांनाच, म्हणजे अजूनही, आज किती वर्ष झाली, 14 वर्ष झाली सर त्या सिनेमाला, पण अजूनही ती लोक, भरत सरांचं ते मोन्या कोंबडी तर हिट आहेच, पण आमचे डायलॉग अजूनही पाठ आहेत. तर ते काम लोकांच्या लक्षात येतं, कदाचित तेच राहावं. तू डबिंग पण इतकं अप्रतिम केलंस त्याचं. डबिंग तर म्हणजे माझं पहिल्या दिवशी माझं डबिंग, आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी, म्हणजे सुरुवात डबिंगने माझ्यापासून झाली, आणि सिनेमाच्या अख्ख्या प्रोसेस, डबिंगच्या प्रोसेसची म्हणजे एंड पण माझ्यापासून झाला, कारण माझा घसा बसायचा. आणि आपल्याला माहिती नसतं ना, आपण नाटक करायचं त्यामुळे असेच बोलायचो ना, त्यामुळे पहिल्या 2 सीन नंतर आवाज बसायचा. पण गंमत आहे, अजूनही जत्राविषयी प्रश्न विचारला जातो खरंच आनंद. एखादी छानशी आठवण त्यातलीच काही? जत्राची, हा. अरे जत्राची खूप मस्त आठवण आहे. म्हणजे डबिंगचं सांगायचं तर माझा आवाज जायचा, त्यात माझा डायलॉग होता असा की हा आता बरा आहे मी, म्हणजे प्रिया ताई विचारायचे मला कसं आहेत पाहुणा, मी बोलतो हा आता बरा आहे मी. तर मी माझा आवाज जायचा, त्यामुळे मी आराधना स्टुडिओला डबिंग व्हायचो. मी स्टुडिओत यायचो, सर तिथे बसलेले असायचे, मला बोलायचे हा डायलॉग बोल, तर हा आता बरा आहे मी, असा आवाज ऐकला तर घरी या, आपण नंतर करू डबिंग. मग मी घरी जाऊन ती प्रॅक्टिस करायचो, आणि मग पण आनंद होतो. ती अख्खी प्रोसेस खूप छान होती. म्हणजे पण सिद्ध्या खऱ्या अर्थाने त्या, मला स्वतःला असं वाटतं की याच्यात मोठा खारीचा वाटा भरतचा आहे. कारण काय आहे की भरत सुपरस्टार तेव्हा, असं जबरदस्त सुपरस्टारच झाला तेव्हा. सही आल्यानंतर भरत झाला सुपरस्टार, आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा रोल करण्याची वेळ आली तेव्हा मी त्याला सांगितलं की सिद्धार्थ माझ्या डोक्यात आहे. तर ज्या पद्धतीने मला असं वाटतं जाधव आडनाव कारणीभूत काय रे ते. भरत जाधव मला विचारतात की भरत जाधव तुमचे भाऊ आहेत का, मग एकदा मी बोलतो हो तू माझा मोठा भाऊ आहे, पण मोठ्या भावाच्या नावाने मला मोठं नाही व्हायचं. गंमत करतो, पण रक्तातून असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा भाऊ आहे, मोठ्या भावासारखंच प्रत्येकाला सांभाळतात, मार्गदर्शन केलेलं आहे. सिनेमा सांगतात. गेला उडतचा मित्र सांगतो, पहिला प्रयोग आला त्यांचा फोन आला, सरांना आला, मला आला, मला म्हणले बिंदास काम कर. भरत जाधवची एक आठवण सांगेन तर, कुठल्याही नटाला तुझा ऑडियन्स आहे असं सांगणारा कोण नट नसतो, जसे डिरेक्टर सांगेल, कारण तो बोलतो की तो नट म्हणून. भरत सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं की सिद्धा तुझा ऑडियन्स आहे, त्याला जप. लोक काही 500 लोकांना आवडत असतील, पण त्या 500 लोकांना तू आवडतोस, ते जप, ते डेव्हलप करते. 500चे 5000 कसे होतील याचा विचार कर. त्यामुळे तो माणूस भरत जाधव नेहमीच सपोर्ट करतात. आणि जत्रातलं काम माझं चांगलं झालं असेल तर केदार सर आणि भरत सरांमुळे झालं. क्या बात आहे, किती छान तुम्ही भरत जाधव यांची सुद्धा छान आठवण काढलेली आहे, आणि खूप छान गप्पा आणि या सगळ्या आठवणींचा सोहळा रंगतोय, आणि खूप साऱ्या गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण गप्पा मारतोय अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे यांच्यासोबत. तुम्ही सुद्धा त्यांना फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 0226689263 या नंबरवर तुम्ही फोन करा. आम्ही वाट बघतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आठवणींचा सोहळा रंगलेला आहे, मस्त गप्पांची मैफल रंगलेली आहे. सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे आपल्या सोबत आहेत, आणि छान गप्पा तर आपण मारतोच आहेत, पण प्रेक्षकांना सुद्धा खूप फोन करायचे आहेत आणि फोन आलेले आहेत, त्यामुळे मी थेट आधी प्रेक्षकांकडे वळते. अतुल देशमुख बोलतायत ठाण्याहून. अतुलजी, तुमचा प्रश्न विचारा लवकर. सिद्धार्थ आणि केदार नमस्कार. नमस्कार. मला IBM नी तुमच्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हा कार्यक्रम मी नेहमी बघतो, आणि आपण उत्तम कलाकार आहात त्याबद्दल वादच नाही, आणि आपले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. मला प्रश्न केदार यांना विचारायचा आहे. आपण हे जे खरे सेलिब्रिटी आहेत, जसे की परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, किंवा आपले बॉर्डरवर लढणारे सैनिक आहेत, कारण का मी पण सुद्धा एक माजी सैनिक आहे, ज्यावर आपला संपूर्ण देश उभा आहे, आणि आज आपण श्वास घेतो त्यांच्या कारणाने. आणि असे जे खरे सेलिब्रिटी आहेत, आपण त्यांच्यासाठी काही कार्यक्रम किंवा नाटक किंवा सिनेमा करणार आहात का?
त्यामुळे येणाऱ्या यंग जनरेशन मध्ये त्यांना समजेल की बाबा सेलिब्रिटी काय असतात आणि त्यांनी देशासाठी काय केलंय. असे काही कार्यक्रम असतात की त्याच्यामुळे जनजागृती निर्माण होईल. कारण का मी आजकाल बघतच नाही कुठल्याही चॅनलवरती असे कार्यक्रम दाखवतात त्यांच्या घरी काय चाललंय, त्यांची परिस्थिती काय आहे, किंवा यांना जी मीडियामध्ये प्रसिद्धी पाहिजे त्याच्यावरती हा देश आहे. आज तुम्ही आम्ही जे श्वास घेत आहोत त्यांच्यामुळे. तर अशांसाठी तुम्ही काही येत्या याच्यात काही असे कार्यक्रम करा की त्याच्यामुळे काहीतरी एक जनजागृती निर्माण होईल. अशी माझी तुम्हाला अत्यंत विनंती आहे, मोठी विनंती आहे. हा, थँक्यू अतुलजी. स्तुत्य तुमचा एक विचार आहे आणि आम्ही सगळेच काय म्हणतात त्याला आमचे खारीचे वाटे जे जे आहेत ते उचलण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही सगळे कलावंत आहोत, आम्ही शेवटी परफॉर्मर्स आहोत. अशा पद्धतीचा विचार, कारण आता काय आहे की समाज जेवढा मोठा आहे तसं सामाजिक कार्य करणारी लोक पण आहेत. तर या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांमधली लोक जर आमच्या समोर आली आणि त्यांना तो तशा पद्धतीचा कॉज असेल तर मी इनिशिएटिव्ह घेईन की माझं कुठलंही नाटक असून दे, माझे कुठलाही सिनेमा असून दे, माझ्याकडून जे काही करण्यासारखं असेल अशा शोज करण्यासाठी, तर त्याला मी पूर्णपणे सहकार्य करीन. पण काय आहे की आम्ही सगळे एंटरटेनमेंट मधली लोक असल्यामुळे हे सामाजिक कार्य आता कोणाबरोबर करायचं, काय करायचं हे आम्हाला माहिती नसतं, ज्ञात नसतं. तुमच्यापैकी कोणी आमच्या समोर आलं ज्या पद्धतीने बाबा या मदतीसाठी आम्हाला हा शो लावायचा आहे, तर त्या मदतीसाठी जर शो लावायचा असेल तर त्यावेळेस ज्या काही सहकार्य करण्याची अपेक्षा असेल ती नक्की एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून नक्की करेन. फारच छान प्रश्न त्यांनी विचारला आणि छानच उत्तर तू दिलंस. पुढच्या फोनकडे वळूया. बोरिवलीहून राहुल ढेकळे यांचा फोन आहे. राहुलजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो. आपण लगेच पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून चंद्रकांत शिरसाट आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सिद्धार्थ दादा, मी सिद्धार्थ दादाशी बोलायचं होतं. हा बोला. दादा, मी तुझा खूप मोठा फॅन आहे. उप्पा होऊया तुझा मूवी खूपच छान होता. मला फक्त एकच म्हणायचं होतं की आज आता जशी एक लहर उठली की मराठीतून सगळे हिंदीकडे वळत आहेत, तर तुझा तसा काही प्लॅन आहे का किंवा नेक्स्ट काही प्रोजेक्ट? नाही, असं हिंदीत काम करतोय, 1-2 हिंदी सिनेमे केलेत, पण मराठीत एवढं वेगवेगळं काम करायला मिळत आहे आणि खूप छान पद्धतीची कामं मराठीत करायला मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येकातच हे असतं. माझं होतं एकांकिका स्पर्धा, सिरियल मिळाली, सिरियल काम केलेलंही आहे हिंदीमध्ये, अर्थात कॉमेडी सर्कस सारखा एक वेगळा छान शो सुद्धा तू दिलेला आहे. त्यांचा रोग हा सिनेमांकडे असावा, तर सिनेमाही करतोय पण मराठीत जास्त काम करतोय. कारण मला माझ्यासारख्या नटाला इथे खूप छान पद्धतीने यूज केलं जातं, खूप छान पद्धतीने वापरलं जातं आणि मलाही खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायला येतात. त्यामुळे निश्चितच हिंदीत काम करेन, पण मराठीत तर करतच राहणार यार. आता नवीन नाटक आलंय, त्यात तर एवढे रंग दाखवतोय की ते बघायला नक्की यायला पाहिजे तुला. नक्कीच गेला उडत या नाटकाविषयी आपण बोलतोय. सुपर हिरो ही छान एक मस्त कन्सेप्ट आहे आणि तुझ्या खऱ्या आयुष्यातले सुपर हिरो कोण आहेत किंवा त्याहीबद्दल काही सांगशील का आम्हाला? माझ्या आयुष्यातले प्रामाणिकपणे उत्तर आहे ते वडील माझे सुपर हिरो आहेत, कारण किंवा आई माझी सुपर हिरो आहे. कारण खूप अपेक्षा असतात मुलांच्या ना, त्या कशा पूर्ण करायच्या. सुपर हिरो म्हणजे काय, त्याच्याकडे काहीतरी सुपर पॉवर असतात जेणेकरून जे सर्वसामान्य माणसाला जमत नाही तो करू शकतो. हे आपण सिनेमातून पाहतो, कॉमिक्सतून वाचतो. तर वडील माझे सुपर हिरो आहेत, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय. म्हणजे ते एक म्हणजे जी असते ती सिच्युएशन की एकटा कमवता आणि इतकी लोक खाणारी, मग कसं, तर त्यातही त्या म्हणजे वडिलांनी माझ्या सगळ्यांना सांभाळलं. आणि माझी आई जिने आम्हाला त्या परिस्थितीतही अशा पद्धतीने जगायला पाहिजे हा थॉट आहे. हे माझ्या आयुष्यात वडील आणि आई हे माझे सुपर हिरो आहेत. क्या बात आहे, किती छान. आणि जसं हे नाटक एक चॅलेंज म्हणून तू स्वीकारलंस आणि रंगमंचावर हे सगळं साकारणं खरं तर एक खूप आव्हान होतं मोठं. कसं हे तू पेललंस आणि ते छान त्या सुपर पॉवर्स, ते सगळे कलाकार आणि त्यांचा तो एक वेग, म्हणजे केदारचं नाटक म्हणजे असं काहीतरी एक छान वेग असणार आहे एवढं नक्की असतं आणि ते वेगवान ऍक्टर्स असतात आणि ते कमाल काहीतरी करतात रंगमंचावर. हे सगळं तू कसं घडवून आणतोस? म्हणजे प्रोसेस फारच इंटरेस्टिंग असेल. त्रास असतो तुला का त्यांना? मला जास्त त्रास असतो पहिल्यांदा आणि मग मी त्यांना त्रास देतो. एकतर मला नेहमी असं वाटतं की काय म्हणतात त्याला, हे नाटक करणं म्हणजे गरोदर राहणं आहे आणि ते नाटक येणं म्हणजे एक्झॅक्टली करेक्ट डिलेव्हरी होणं. कारण काय आहे की डिलेव्हरी झाल्यानंतर लोक ठरवतात आपलं बाळ कसं दिसतं. ते आपल्याला माहीत नसतं ना, आपल्या पोटात असतं ते बाळ.
माझी बायको बेला मला नेहमी म्हणते की 2 माणसं समोर बसली आहेत, शांतपणे एकमेकांशी बोलतात, असं तुला काही सुचतच नाही का? तर मी म्हटलं की असं सुचण्यासाठी बरीच लोक आहेत. आपल्याकडून जी लोकांची अपेक्षा आहे, सही असून दे, लोचा असून दे, गोपाळ रे गोपाळ असून दे, तुतू मिमी, श्रीमंत दामोदर पंत, या सगळ्या नाटकांवर इतकं प्रेम केलंय म्हटल्यानंतर गेला उडत हे जर नाटक माझं येतं आणि त्यात सिद्धार्थ सारखं नट जर माझ्याबरोबर आहे तर लोकांची काही ना काहीतरी एक धारणा असते की काय कशा पद्धतीचं नाटक असेल. आता त्याच्यामध्ये जर मी चुकीचं गोष्टी त्यांना दाखवत राहिलो तर मग वांदे होतील. बरं, कमर्शियल नाटक आहे म्हणजे 2.25 तास तुम्ही काहीही विचार करायचा नाही. तुम्ही आम्हाला 2.25 तास द्यायचे. कारण काय आहे की एकंदरीत काहीतरी सांगणारं, काहीतरी करू पाहणारी नाटकं आजूबाजूला खूप आहे. एक एंटरटेनमेंट पण एक व्याख्या आहे ना. धमाल मनोरंजन. 2.25 तास तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम 2.25 तास विसरा. सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या 10 शिलेदारांबरोबर तुम्ही थांबा. ते काय धमाल मस्ती करतात ते अनुभवा आणि निघून जा. तर या पद्धतीचं नाटक मला असं वाटतं की मी लोच्यानंतर नव्हतं केलं. 2003ला मी अशा पद्धतीचं नाटक केलं होतं. सो बरं वाटतं एक 13 वर्षानंतर अशा पद्धतीचं नाटक होतं. क्या बात आहे. पुढच्या फोनकडे वळूया लगेच. सांगलीहून संजय चंदूरकर आपल्या सोबत आहेत. संजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा नमस्कार, बोला. नमस्कार. हा नमस्कार, बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा बारीक करा आणि प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. मी सिद्धार्थ जाधवांना त्यांच्याशी बोलू इच्छितोय मी. हा बोला. हा, मला एकदम असं भावना व्यवस्थित झालेलं आहे. पहिल्यांदाच मी की कुठंतरी एका सेलिब्रिटी बरोबर बोलतोय. अरे माझं गाव खेड आहे, अगदी छोटस गाव आहे. हम्म. मी सांगली जिल्ह्यातलं अगदी टोकाचं गाव आहे आमचं. अगदी म्हणजे अगदी पूर्णपणे खेडच गाव आहे ते. बरं. मी खरंच असं बोलायला मला ते काय समजून झालंय. मी आता टीव्हीवर पाहतोय सुद्धा, माझं नाव सुद्धा येतंय. मला फक्त सिद्धार्थ सरांना विचारायचंय की तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा इथं रंगमंचावर किंवा पडद्यावरती आला त्यावेळेस तुम्हाला असं वाटलेलं होतं की तुम्ही एवढं पुढे जाशीला आणि तुमचं असं एवढा उदो होईल असं वाटलेलं होतं का? नाही, प्रामाणिकपणे सांगायचं तर असं कधीच वाटलं नव्हतं की पण हे सगळं तुमच्यासारख्या मायबाप रसिकांचं प्रेम मिळालंय. म्हणजे ज्यांना पहिल्यांदा टीव्हीवर बोलतानाचा आनंद आहे अशी लोक प्रेम करतात. अत्यंत निरागसपणे त्यांनी प्रश्न विचारला आणि प्रश्नही अत्यंत निरागस होता. म्हणजे हा मलाच पडलेला प्रश्न आहे. पण हे सगळी पुण्य आहे माझ्या आई वडिलांची. एक डेडिकेशन होतं, एक काम करायची जिद्द होती. पण हा पल्ला इथवर गाठेन असं कधीच वाटलं नव्हतं. ते म्हणजे केदार सर असतील, महेश सर असतील किंवा ज्या लोकांनी माझ्याकडून ती कामं काढून घेतली आणि मला संधी दिल्या. म्हणजे केदार सरांनी जर मला लोचा दिला नसता तर कदाचित मला तो प्लॅटफॉर्म मिळाला नसता जेणेकरून मला एक उडी मारायला मिळाली नसती. मग जत्रामधला, मगाशी एखादा प्रश्न विचारा, जत्रामधला रोल जो केदार सरांनी विचार केला नसता, भरत सरांनी त्याला सहमती दिली नसती की सिद्ध्या आपल्या मोठ्या रोलसाठी नको, तर कदाचित ते झालं नसतं. म्हणजे माझ्यामुळे काहीच नाही झालंय. हे सगळं या लोकांमुळे झालंय की त्यांनी कामं दिली, त्यांनी तेवढा विश्वास टाकला आणि प्रोसेस पुढे गेली. उस्मान पारकर महेश सरांनी दिला किंवा लालबाग परळमधला रोल महेश सरांनी दिला की यांच्या मोठ आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो एवढा पल्ला मोठा गाठेन हे कधीच वाटलं नव्हतं. हे ह्या लोकांचा विश्वास आहे एक नट म्हणून माझ्यावर टाकलेला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माझे आई वडील ज्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला, लग्नानंतर बायकोनी सपोर्ट केला आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही या सर्वसामान्य चेहऱ्यावर प्रेम केलं म्हणून इतक्या मी ते म्हणतात ना, तुम्हाला कधी वाटलं होतं का तुम्ही इतक्या जाशीला, तुम्ही जाशीला नाही तर गेलो असतो काशीला असं पण ते खरं तुमच्या प्रेमामुळेच मी आहे आणि आयुष्यभर जो काही राहणार आहे तो फक्त तुमच्या प्रेमामुळे राहणार आहे. त्यामुळे तुमचं प्रेम असंच ठेवा आणि ज्याच्यावर प्रेम करताय ती गोष्ट म्हणजे तुम्हाला आनंद देणं ते आयुष्यभर करत राहणार मी. क्या बात आहे. या सगळ्यांचा विश्वास आणि अर्थात तुझ्या मेहनतीची ही जोड आहे आणि त्या टॅलेंटची ही जोड आहे आणि त्यामुळेच हा पल्ला अजून कितीतरी यश गाठणार आहे. ते मिळण्याचं खरं कारण म्हणजे मला केदार सरांनी सांगितलेलं की चेहरा खूप सर्वसामान्य आहे, तो आपला करणार आहे. त्यामुळे असा पोरगा जर काम करू शकतो तर मी काय करू शकत नाही. मला तर वाटतं की काय म्हणतात त्याला, सिद्ध्याकडे बघून खूप नट होत असतील. हो, सिद्धार्थ जाधव जर हिरो होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत. म्हणून पण मला स्वतःला असं वाटतं की सिद्धार्थ ही प्रेरणास्थान आहे. कारण एकतर काय माहिती आहे ना की मी नेहमी सिद्धार्थला म्हटलं की तुझ्यातला प्लस पॉईंट आहे ना ती तुझी मेहनत आणि तुझं डेडिकेशन आहे.
चिकनी चोपडा चेहरा नाहीये. आत्ता खूप त्यांनी फिजिक वगैरे चांगली केली, पण जेव्हा तो पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा ज्या पद्धतीचा सिद्धार्थ होता तेव्हा असं वाटायचं की कुठून आणलंय धरून याला, अशा पद्धतीचा होता. एक श्रेय त्याच्या बायकोचं आहे. तृप्तीने त्याला बरोबर आता वन पीस मध्ये मेंटेन करून पाठवलेलं आहे. सो सिद्धार्थ जाधव जर हिरो होऊ शकतो तर आपण का नाही हिरो होऊ शकत, हा एक विचार माझ्याही मनात आलेला आहे केदार शिंदेच्या. त्यामुळे लोकांनी काही विचार करण्याची गरज नाही, त्यांनी पण विचार करावा. वा वा, लोकं मस्त. येतात म्हणजे हा तुमच्याकडे दिसतो, सेम तुमच्याकडे दिसतो, ह्याला आम्ही छोटा सिद्धू बोलतो, अशी लोक येतात. क्या बात आहे. पण आनंद त्याच आहे. अभिनेत्यामुळे एका दिग्दर्शकालाही प्रेरणा मिळालेली आहे. नाही, नाही, ते सर्व उत्तमच. आणि मग त्यांनी ऑनस्क्रीन असे काही छान छान कामं केलेली आहेत. नाही, त्यांनी केलंय काम. उलट ते तुला माहितीये का, ते जे करून दाखवतात ना ते करावं आपण नटाने. म्हणजे तेवढं जमतही नाही. तो टायमिंग, तो पंच, म्हणजे अजूनही त्यांनी वाचनात काढलेला पंच परफॉर्म येत नाहीये, अजूनही येत नाही तो. मला असं वाटतं तो काय येत नाही, कारण वाचनात काढणारा पंच जर स्टेजवर येत नसेल, प्रेक्षक भरलेले असताना, ते मी उत्तम नट आहेत. मी काय कौतुक करणार सरांचं. पण सिद्धार्थ जाधव नट झाला. सर बोलले की काही लोकांना इन्स्पिरेशन मिळाले की हा पोरगा करू शकतो. किशोर लोंढे नावाचा माझा पुण्याचा मित्र आहे, त्यांचा एक ग्रुप आहे. त्यांनी माझा फॅन क्लब सुरू केला, सिद्धार्थचा फॅन क्लब. पण ते माझी कामं बघतात, ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात ती पोरं. आणि त्यांनी माझ्याकडून ती मेहनत घेतली की दादा आम्हाला काहीतरी करायचं, आणि त्या पद्धतीने शॉर्ट फिल्म बनवतायत, काय काय करतायत. तर अशी पोरं येत असतील तर मला खरंच बरं वाटतं. मी तुमच्या या प्रश्नाने मला कुठेतरी विचार करायला मिळालं की खरंच मला मी इथपर्यंत पोहोचलो नसतो, पण या सगळ्यांच्या आशीर्वाद, तुमच्या आशीर्वाद म्हणून पोहोचलोय. आणि महत्वाची गोष्ट, त्यांनी सांगलीच आहे तो माणूस. सांगली माझं गाव आहे. तुझ्याबद्दल चांगलाच विचार केला. वा 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 वा, क्या बात आहे. नक्कीच सांगलीकरांचं सुद्धा एक छान प्रेम आहे, आणि अर्थात तमाम महाराष्ट्राने प्रेम केलेलं आहे. या गप्पांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे दोघंही आपल्या सोबत आहेत. खूप छान गप्पा रंगतायत. 3 वाजेपर्यंत आपल्या गप्पा अशाच छान सुरू राहणार आहेत. आणि सिद्धार्थ, केदार, मी म्हटलं असं की मला आज बोलायला चान्स खूप कमी मिळणार आहे, कारण फोनवर फोन येत आहेत. त्यामुळे पुन्हा फोनकडे वळूया आपण. फोनवर एक प्रेक्षक आहेत ज्यांचं नाव आपल्याला कळू शकलं नाहीये. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, शिंदे साहेब आहे. हा शिंदे साहेब नमस्कार. जाधव साहेब नमस्कार. आमचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्या मित्रांना कामाला घेताय, म्हणजे नाटकात घेताय कामाला, अंकुश चौधरींना का घेत नाही हो नाटकात? अंकुश चौधरीने का घेत नाही? अंकुश चौधरीच आम्हाला कामाला लावतात, त्यामुळे त्यांना घेत नाही. कामाला लावतात? अहो म्हणजे काय? हा म्हणजे ते असे आहेत ना, ते काय म्हणतात त्याला, ते ज्या पद्धतीचे आहेत ना, ते आम्हाला जेव्हा अडचण येते. कुठली पद्धत म्हणजे? कुठल्या पद्धतीवर बोलतात तुम्ही? अहो मी त्यांना म्हणतोय नाटकात का घेत नाही? नमस्कार शिंदे साहेब, इथेच ओळखलं कोण आहे ते. भरत जाधव आपल्या सोबत आहे. अरे मला काय म्हणतात, हा आता कुठूनही आवाज काढला ना भरत तू, तरी मला कळणार आहे. हॅलो, हा बोला भरत जाव. तुमच्या टीव्हीचा आवाज जरा कमी करा. हे बघा ऐका, तुम्ही डायरेक्ट माझं नाव अनाउन्स करून मलाच गेला उडत केलात तुम्ही. एवढ्या जवळच्या मित्राला गेला उडत म्हणू नका. आपल्या जो आता लांब पल्ल्याला एक मित्र उडतोय त्याला घ्या की नाटकात. जर भरत जाधव प्रोड्युसर होणार असतील आणि अंकुश चौधरी तयार होत असतील तर मी करायला तयार आहे लगेच नाटक. वा वा, मोठी अनाउन्समेंट झालेली आहे इकडे. मॅनेजमेंट मी करणार. वा वा, केदार सिद्ध्या दोघांना माझा मनापासून नमस्कार. आणि तुमचं नाटक, जे आपलं नाटक असं म्हणतो मी, गेला उडत हे जोरात चाललंय. भरत, तू आता फोनवर आहेस तर असंच आम्ही लगेच फोन ठेवू देणार नाही आहोत. तू हे दोघंही समोर आहेत. तुमचं एक असोसिएशन खूप मोठं आहे. सही रे सही येणे एक इतिहास घडवलेला आहे. भरत, काहीतरी एखादी सही रे सहीची आठवण आमच्याशी आता शेअर करशील का प्लीज? अरे बापरे. नाही, सहीच्या भरपूर आठवण आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय आम्हा पहिल्या मित्रांवर आणि मग त्या प्रोजेक्टवर. आणि त्या प्रोजेक्टच्या विश्वासाने आजही लोक केदार शिंदे किंवा भरत असेल किंवा सिद्धार्थ असेल त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. म्हणून आजही गेला उडतला एक चांगलं हाऊसफुलच्या जवळची पाठी मिळते. हा आशीर्वादच समजायचा असं मला वाटतंय. क्या बात आहे. थँक्यू सो मच भरत. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू भरत. थँक्यू दोघांना. ऑल द बेस्ट. आणि भरपूर जोरात नाटक चालू.
थँक्यू. येस, ऑल द बेस्ट. येस थँक्यू. क्या बात आहे, इतका छान फोन आलेला आहे आणि खूप मजा आलेली आहे खरंच. त्याच्या हॅलो नमस्कार इथे मी गेलो होतो कारण त्यांना म्हणजे तो माणूस एवढा चांगला आहे. मगाशी त्यांचं कौतुक म्हणण्यापेक्षा ते आहेत ते बोललो आम्ही. तर ते हे खरे भरत जाधव असेच आहेत. ते कधीच त्यांना कधीच मी ना ते नेहमीच पॉझिटिव्ह विचार करतात. सिद्ध्या हे होणार, सिद्ध्या हे होणार, मस्त होणार असेच बोलतात. तू कधी हे असं कसं होणार असं कधीच त्यांच्या मी कधीच ऐकलं नाही नक्कीच त्यांच्याकडून. एक अत्यंत छान पॉझिटिव्ह एनर्जी आणि तितकीच मोठा सुपरस्टार आणि अगदी डाऊन टू अर्थ. क्या बात आहे. अशी छान छान माणसं सगळी आपल्या इंडस्ट्रीत आहेत आणि म्हणूनच आपली इंडस्ट्री अजून खूप पुढे जाणार आहे यात शंकाच नाही. लगेच पुढच्या फोनकडे वळूया. खोपोलीहून निलेश देवकर आपल्या सोबत आहेत. निलेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. तो फोन कट झालेला आहे. आपण लगेच पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून अजित जगताप आपल्या सोबत आहेत. अजितजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला. माझा केदार शिंदे सर आहे. बोला. तुम्ही मराठी इंडस्ट्रीचे एवढे मोठे दिग्दर्शक आहात, तर भविष्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमा बनवायला आवडेल का? अरे मला तर प्रचंड आवडेल. मला महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांवर तर सिनेमा बनवायला आवडेलच, पण मला जास्त फॅसिनेशन ना संभाजींवर आहे. सो मी विश्वास पाटलांशी पण बोललो होतो की संभाजी कादंबरीवर मला फिल्म करावीशी वाटेल. पण कसं आहे माहिती आहे ना की मी लहानपणी जेव्हा फिल्म बघायचो बालजींच्या, तेव्हा सूर्यकांत, चंद्रकांत असे जे भारदस्त नट आहेत हे अशा पद्धतीचे समोर यायचे की ते डोक्यात फिट बसले की अशा पद्धतीचे शिवाजी असतात. पण शिवाजीच दिसत नाही आजूबाजूला. म्हणजे मला असं वाटतं की नेहमी आपल्याला वाटतं ना की शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको असं जे असतं ना. तर पण मला स्वतःला असं वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये मला तरी दिसण्यात आणि तसा नट समोर आला तर मग कदाचित हा विचार मी 100% करेन. मला संभाजी करायला तर नक्कीच आवडेल एवढं. आणि त्यावेळची आम्ही नक्कीच वाट बघू. पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून रवींद्र गुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सिद्धार्थ आणि केदारजी. नमस्कार. मगाशी सांगलीवरनं पहिल्यांदा फोन लागल्याचा एका प्रेक्षकाचा फोन आला. मी नेहमीच कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटीशी बोलतो आणि अधिक एक आज झाले कारण केदार आणि सिद्धार्थ आहेत. मी आपल्या दोघांचा एक नियमित चाहता आहे. मला असं विचारायचं की आपण आपल्या दोघांच्या कला क्षेत्रातल्या कामामध्ये सर्जनशीलता कशा पद्धतीने शोधता. दुसरं मला असं विचारायचं की सर्वांना कल्पना आहे आपण दोघेही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून इथपर्यंत या व्यासपीठावर पोहोचलेला आहात. तर मग सध्या आपण कामाचा आनंद कशा प्रकारे उपभोगता आणि यशाचा आनंद. आणि तिसरं मला असं विचारायचंय की आपल्याला दोघांनाही सिनेमा नाट्य क्षेत्रातल्या एखाद्या मान्यवर कलावंताने दिलेली कॉम्प्लिमेंट ऐकायचा आनंद मला घ्यायचा आहे. धन्यवाद. खूप प्रश्न आहेत. आता 3 प्रश्न आहेत. सृजनशीलता असं नाही, पण नट म्हणून कामातून ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक भान प्रत्येक माणसाला असतं. आज नाना पाटेकर असतील, मकरन सर असतील, तूही वेळोवेळी ती सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे. असतील. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ती सामाजिक जाणीव जपून आहेत, करत असतात. ते माहिती नसलं तरी मी स्वतः महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. एक नट म्हणून मला युवकांपर्यंत व्यसनमुक्तीपासून तुम्ही कसं व्यसनपासून मुक्त व्हा हे कसं करू शकतो याच्यासाठी मी सेमिनार्स घेतो, मी लेक्चर्स घेतो, तसं करत असतो. एक नट म्हणून, माणूस म्हणून ती एक गोष्ट चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा प्रश्न त्यांचा होता की माझ्या डोक्यात आनंद कसा. आनंद म्हणजे तुम्हाला आनंद देण्याचाच आनंद मिळतो. कारण आमचं आणि पोलिसांचं सेम आहे. पोलीस आणि आमच्यात एक साम्य काय, जेव्हा तुम्हाला सुट्ट्या असतात तेव्हा आमची ड्युटी लागते. तुम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार तुम्हाला सुट्टी असते तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आम्हाला ड्युटीवर राहावं लागतं. त्यामुळे तुमचा आनंद, तुम्ही आमच्या नाटकाला आलात, तो आनंद घेतलात, तुम्हाला आनंद मिळाला तर खरंच आनंद मिळतो. आणि तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ते म्हणजे मिळालेली कॉम्प्लिमेंट. खूप कॉम्प्लिमेंट मिळाल्यात आयुष्यात. उत्तम काम करतो, छान, म्हणजे एकांकिका स्पर्धेपासूनच मिळालेल्या आहेत. पण एक जागोमन प्यारेच्या निमित्ताने ना, नाही जागोमन प्यारे नाही, माझा नवरा तुझी बायकोच्या प्रीमियरला मिळालेली कॉम्प्लिमेंट आहे. पहिल्यांदा अशोक सराफांना असं भेटलो होतो. 3.5 त्याच्यानंतर केला वाटतं मी सिनेमा. पण तेव्हा भेटलो होतो आणि मामा मला म्हणाले होते की तुझं टायमिंग मस्त आहे. म्हणजे एका टायमिंगच्या बादशाकडून असं एक टायमिंग आपल्याला मिळालं की तुझं टायमिंग खूप मस्त आहे. आता ही
किती खूप वर्ष झाली असतील. तेव्हा फारच त्याच्यानंतर मोठी मामा खूप compliment भेटले, मामा प्रेम करतात, खूप कौतुक करतात. पण तेव्हा अशोक मामांनी जी एक दाद दिली होती त्या क्षणी त्यावेळेला, ती अजूनही इथे आहे की तुझं टायमिंग मस्त आहे. म्हणजे आम्हीच अशोक मामांना लहानाचं म्हणजे आमच्या लहानपणापासून मोठं होतं त्यांची कामं पाहत टाइमपास करत, म्हणजे त्यांचे टायमिंगचे विनोद आम्ही घरात मांडत असे करायचो. त्याच एवढ्या मोठ्या कलाकाराने आपल्याला असं अशी कॉम्प्लिमेंट देणं, ही कॉम्प्लिमेंट माझ्या डोक्यात अजूनही बसली आणि की मामांनी तुझा व्हॉट्सअप डीपी बद्दलही सांग आम्हाला. व्हॉट्सअप म्हणजे तो तर महत्वाचा डीपी आहे तो. ती तर ते स्वप्न आहे असं म्हणूया आपण. कारण आम्ही मैदानात जसं ते म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीतून, ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते. कदाचित आम्हाला ती परिस्थिती मिळाली म्हणून कदाचित आम्ही जिद्दीने उभे राहू शकलो असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मैदानावर पिक्चर लागायचे गणपती, दिवाळीत, अमर अकबर अँथोनी आणि वगैरे, तर अमिताभ बच्चन साहेबांना कधी भेटण्याचा योग आला नव्हता. शाहरुख मांदर सुंबेकर मध्ये त्यांच्यावर एक सीन केला महेश सरांनी, त्यांच्या घरी जाऊन तो शूट केला. पण तो तर एक वेगळाच मोमेंट होता माझ्या आयुष्याचा. पण जास्त इमोशनली आणखीन झालो जेव्हा ते ढोलकीच्या म्युझिक रिलीजला आले आणि तिथे मी त्यांचा हातात घेऊन त्यांना बोललो की सर बचपन में आपके पिक्चर में पर्दे पे देखता था, आज मेरी फिल्म की म्युझिक लॉन्च को आप आए हो. आणि थोडा इमोशनल झालो होतो. तो एक म्हणजे अमिताभ बच्चन माझ्या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला येतात, ज्या गोष्टीवर माझं पोस्टर आहे ते रिव्हील करतात किंवा उघडतात, ओपन करतात, हे आपल्यासाठी एक स्वप्न होत आहे. तर ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि त्यांच्या पाया पडतानाचा माझा डीपी आहे तो मी बदललेलाच नाही आहे. आणि तिथे लिहिलं अजी मैं देव पाहिला. कारण खरंच यार जेव्हा सुरुवात केली होती, जसं त्या प्रेक्षकांनी सांगितलं, जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा इतक्या व्यक्तींचं प्रेम किंवा लोकांना भेटेन का असं कधी वाटलं नव्हतं. पण हे काम आहे माझं किंवा हे माझं क्षेत्र आहे की मी प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून ही लोक मला भेटत चालले. तर मी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमचे खूप प्रश्न होते, माझं उत्तर एकच असलं तरी मी दिलंय असं मला वाटतं. बघा, आणि खूप छानशी आठवण. आणि आत्ताचं गेला उडत, आत्ताचे गेला उडत म्हणाल तर ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट होतात. गडकरीच्या प्रयोगाला एक लहान मुलगा आला, ती पण काहीच मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच सांगेन. प्रयोग संपल्यानंतर मी सगळ्यांना भेटतो, फोटो काढतात सगळे. तर एक लहान मुलगाने बोलला मम्मी हा सुपर हिरो आहे असं बोला, तर बोला हो रे मी सुपर हिरो असं. तर ही एक वेगळी कॉम्प्लिमेंट मला गेला उडत नाही मिळाली, आता मिळाली. किती छान तू आठवणी शेअर करतोय. त्यामुळे या गप्पा संपूच नाहीत असं वाटतं. घेऊया एक छोटासा ब्रेक. आणखी बऱ्याच गप्पा आपण वाढणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपण अगदी गप्पांच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. पण खरंच हा वेळ सुद्धा पुरणार नाही आहे असं वाटतंय. कारण सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे आपल्यासोबत आहेत. खूप छान गप्पा रंगतायत. आणि आपण एका फोन ही एक घेऊया. पुण्याहून रेश्मा कांबळे आपल्यासोबत आहेत. रेश्माजी तुमचा प्रश्न विचारा. हा, मला सिद्धार्थ सरांबरोबर बोलायचंय. हा बोला. सिद्धू दादा, तू मला मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि माझी छोटी बहीण पूजा ती पण तुझी खूप मोठी फॅन आहे. आणि आम्हाला तुझा प्रियतम पिक्चर खूप खूप आवडला. आणि तुझ्या आता येणाऱ्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पुण्यात आमचे प्रयोग आहेत 3 आणि 4 जूनला पुण्यात प्रयोग करतो आम्ही. त्यामुळे पुण्यातल्या प्रयोगाला नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल. हो नक्की जाणार. छान, तुझ्या चाहतीचा फोन आलेला आहे आणि पुण्याच्या प्रयोगाला ती नक्की येणार आहे. गेला उडत या नाटकाविषयी आपण बोलतोय. नक्कीच हे नाटक समोर आहे. जोरदार प्रयोग सुरू आहेत. सिद्धार्थच्या डेट्स मिळत आहेत. सगळं कसं एकत्र झालेलं आहे. सिद्धार्थ सध्या फोकस फक्त गेला उडत. हो नक्की फोकस म्हणजे त्या धर्तीवर ते नाटक केलंय मी. कारण नाटक ओपन झाल्यानंतर पहिले 3-4 महिने हे निर्मात्याला द्यावेच लागतात. त्यात तेवढे प्रयोग निर्मात्याने करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, आणि त्यासाठी सगळं म्हणजे आत्ता कुठलंही काम आलं म्हणजे मला 2-3 काम आले तृप्तीच सगळं मॅनेज करते. पण पहिली प्रायोरिटी ही नाटकाच्या डेट्स आणि त्या अनुषंगाने. आणि बरं, आपण एवढे प्रामाणिक असतो की सिनेमावालेही म्हणजे मी आता जी फिल्म करतोय जुलैमध्ये त्या लोकांनी नाटकाच्या डेट्स ऍडजस्ट करूनच सिनेमाचं शेड्यूल लावलंय, जे खूप आपल्यासाठी बरं आहे. त्यामुळे नाटक ही पहिली प्रायोरिटी आहे. आणि ते नाटक खूप मस्त आहे ग. आणि आज ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मिळतो त्यामुळे आणखीन ती जोश आलाय असा की नाही अजून जास्त करायचे. म्हणजे माझे दिवसाला 3-3 तुझ्या स्टाईल मध्ये त्यांना सांग नाटकाला या. मारतात मग मेरा नाम बनना सुपर हिरो मेरा काम. उद्या दुपारी 3:30 वाजता शिवाजी मंदिरला प्रयोग आहे. आणि त्याच्यानंतर प्रयोग आहेत. सुपर हिरोची धमाल कॉमेडी आहे. सिद्धार्थ जाधव सुपर हिरो आणि त्याचे 10 सुपर पॉवर त्यात आहे. तर नक्की या. कारण लोकांचे संकट निवारण्यासाठीच माझा जन्म झालाय. या मारुतात माझ्याचा जन्म झालाय.
वा सिंग करून जातो. क्या बात आहे, क्या बात आहे. केदार, काय सांगशील त्याचं? मला काय वाटतं माहिती ना की या सगळ्या गोष्टींमध्ये एक 2-3 महत्वाची लोक आहेत मी ना स्वतः एकटं मला क्रेडिट घ्यायला कधी आयुष्यात आवडत नाही. मला असं वाटतं की मी आणि भद्रकाली प्रोडक्शन्स आम्ही दोघांनी कोलॅबरेशनमध्ये ही निर्मिती केली. निर्मिती मूल्य चांगली कधी होतील जेव्हा चांगली माणसं आजूबाजूला असतील. मग ते लाईटसाठी शीतल तळपदे, सेटसाठी प्रदीप हे, संगीत म्हणून साई पियुष, माझ्या लेखन सहाय्य किंवा गीत आणि कॉस्ट्युम्स करणारा माझा भाऊ ओमकार मंगेश दत्त, माझे सगळे सचिन सुरेश गुरव जो ॲड्स बनवतो, माझे सोशल मीडिया सांभाळणारे, या सगळ्यांच्या एक काय म्हणतात त्याला पुश किंवा एक सहकार्याने ही गोष्ट घडते. मी ह्याच्याबरोबरीने हा तर अप्रतिम नट आहेच, पण ह्याच्याबरोबर ते 10 लोक माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाचे आता फॅक्टर्स आहेत की जे आज मी इकडून उडी मारा म्हटल्यानंतर पण उडी मारतील, मागे पुढे विचार करणार नाही. ते म्हणजे आता सेनापती आपण असतो ना की सेनापती जेव्हा चांगला कधी सेनापती असतो जेव्हा त्याचं सैन्य कम्प्लिटली त्याच्यावर भरोसा करणारा असतं. आज मी ह्याच्यावर लढा असं म्हटल्यानंतर पण लढतील. तर या सगळ्या गोष्टी आता होत आहेत आणि त्या लोकांचा इतका पॉझिटिव्ह एनर्जी त्या नाटकामध्ये असल्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची पॉझिटिव्हिटी दिसते आणि म्हणून लोक इतकं मनापासून प्रेम करत आहेत. आजपर्यंत कधीही त्यांनी मला काय म्हणतात त्याला मला निराश केलेलं नाही आहे प्रेक्षकांनी. मी सिरियल करून दे, फिल्म्स करून दे, नाटक करून दे. सो गेला उडतही मी 2 वर्षांनी ढँटॅडँड नंतर केलेलं नाटक आहे आणि कमर्शियल प्ले असल्यामुळे जाम बच्चे कंपनीपासून ते अगदी म्हाताऱ्यापर्यंत आणि गेला उडत सुद्धा एक नवा इतिहास रचेल यात शंकाच नाही. दोघांनाही मनापासून शुभेच्छा या नव्या नाटकासाठी सुद्धा. आणि बस जाता जाता गेला उडतच्या काही ओळी सिद्धार्थ क्विकली. झटक्याचा फटका हर कोई लटका, जमते तर हे जमवा नाही तो सुमडी में फटका, गडबड ही झाली अरे गंमत ही आली, आता याची सटकली आणि तुझी बारी आली. शक्तीच्या युक्तीचा, युक्तीच्या शक्तीचा, नसणाऱ्या शक्तीचा हा असा गेम झाला, दिसण्यानं दिसण्याचा, असण्यानं असण्याचा, जमिनीवर यावा म्हणू आम्ही त्याला, गेला उडत गेला उडत गेला उडत गेला उडत. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप धन्यवाद, खूप छान वाटलं, खूप छान गप्पा आल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये असं इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.